मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 यावर आधारित परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, महाराष्ट्र विधानसभा 2024 यामध्ये सर्वाधिक मते कोणत्या पक्षाला मिळाली आहेत? पर्याय आहेत भाजपा, शिवसेना, नोटा, अपक्ष. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भाजपा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 यामध्ये सर्वाधिक मते भारतीय जनता पक्षाला एकूण मताच्या 26.77 इतकी मिळालेली आहेत. लक्षात ठेवा, 26.77. दुसरा प्रश्न पाहूया. सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती आमदाराची आवश्यकता असते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती आमदाराची आवश्यकता असते? याचे योग्य उत्तर आहे 145, म्हणजेच 144 + 1. बहुमतासाठी 144 आमदारांची आवश्यकता असते आणि आपल्याला सरकार स्थापन करायचं असेल तर 144 + 1 म्हणजेच 145 आमदारांची आवश्यकता असते. पुढील प्रश्न, भारतीय जनता पक्षाने 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण किती जागा लढवल्या? पर्याय बघा, 140, 150, 148, 160. याचे योग्य उत्तर आहे 148. भारतीय जनता पक्षाने 148 जागा लढवल्या होत्या. मित्रांनो, हा आकडा नीट लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्षाने जिंकलेली जागा 148 आहेत. पुढील प्रश्न पाहूया. महायुतीने एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? पर्याय आहेत 220, 230, 235, 232. बघा, आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण 288 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 235 जागा जिंकलेल्या आहेत. भाजप हा घटक पक्ष असलेल्या महायुतीने एकूण 235 जागा जिंकलेल्या आहेत सर्वांनी मिळून, आणि त्यामध्ये भाजपच्या एकट्याच्या किती आहेत ते तुम्ही नीट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. विधानसभा निवडणूक 2024मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला एकूण किती जागा मिळाल्या आहेत? पर्याय आहेत 2, 3, 1, 0. याचे योग्य उत्तर आहे 0. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 2024च्या विधानसभेमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. मागील विधानसभेमध्ये त्यांनी 1 जागा जिंकलेली होती. पुढील प्रश्न, महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष कोणता ठरलेला आहे? पर्याय बघा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे, भारतीय काँग्रेस, अपक्ष. योग्य उत्तर आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला एकूण 20 जागा मिळालेल्या आहेत आणि तो महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. पुढील प्रश्न, विधानसभा निवडणूक 2024 यामध्ये सर्वात कमी मताने कोण विजयी झालेले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय बघा, नाना पटोले, संजय गायकवाड, मुफ्ती मोहम्मद, मंदा म्हात्रे. योग्य उत्तर आहे मुफ्ती मोहम्मद. सर्वात कमी मतांनी निवडून आलेले आहेत मुफ्ती मोहम्मद. हे फक्त 162 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत, त्यामुळं नीट लक्षात ठेवा. त्यानंतर आहेत नाना पटोले, 207 मते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या विधानसभेत 2024च्या निवडणुकीमध्ये एकूण किती महिला विजयी झालेल्या आहेत? पर्याय बघा, 20, 28, 21, 30. याचं योग्य उत्तर आहे 21 महिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये 21 महिला उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सर्वात जास्त महिला या भारतीय जनता पक्षाकडून निवडल्या गेलेल्या आहेत. पुढील प्रश्न, भारतीय जनता पक्षाकडून एकूण किती महिला आमदार विजयी झालेले आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पर्याय A 20, B 10, C 14, D 5. याचं योग्य उत्तर आहे भारतीय जनता पक्षाकडून एकूण 14 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यांनी 17 महिलांना तिकीट दिलं होतं, त्यापैकी 14 महिला निवडून आलेल्या आहेत. पुढील प्रश्न, शिवसेना शिंदे गट या पक्षाने विधानसभा निवडणूक 2024मध्ये एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? या ठिकाणी आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. पर्याय आहेत 57, 40, 45, 50. त्याचे योग्य उत्तर आहे 57. शिवसेना शिंदे गट या पक्षाने एकूण 57 जागा जिंकलेल्या आहेत आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दुसरा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. लक्षात ठेवा, 57 जागा. पुढील प्रश्न, विधानसभा 2024 यामध्ये सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून कोण निवडून आलेले आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पर्याय आहेत रोहित पवार, B रोहित पाटील, नितेश राणे, D आदित्य ठाकरे. याचे योग्य उत्तर आहे बघा रोहित पाटील. हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्याकडून निवडून आले आहेत आणि ते सर्वात कमी वयाचे आमदार झालेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र विधानसभा 2024मध्ये एकूण किती टक्के मतदान झाले?
पर्याय बघा 70%, 80%, 65%, 68%. योग्य उत्तर आहे 65%. यामध्ये सर्वाधिक जास्त मते, एकूण मताच्या 26.77 इतकी मते भारतीय जनता पक्षाला भेटली आणि सरासरी मतदान झालं आहे 65%. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले? पर्याय सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सरळ सेवा भरतीमध्ये असेच प्रश्न विचारले जातात. योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 76% मतदान झाले आहे आणि सरासरी महाराष्ट्रामध्ये 65%. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, विधानसभा निवडणूक 2024 यामध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले आहे? यापूर्वी आपण सर्वात जास्त पाहिलं, आता सर्वात कमी पाहूया. याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी मतदान झालेलं आहे आणि सर्वात जास्त मतदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे? या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ विचारलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे करवीर. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त मतदान 84.79% इतके झालेले आहे. लक्षात ठेवा, जवळपास 85% मतदान करवीर या मतदारसंघामध्ये झालेले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभा 2024 यामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे? यापूर्वी आपण जिल्हा पाहिला होता, आता आपण मतदारसंघ पाहत आहोत. सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ आहे कुलाबा. मुंबई शहर या जिल्ह्यातील कुलाबा या मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे. मित्रांनो, या निवडणुकीचे वैशिष्ट्य पाहताना शिरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशीराम पावरा यांनी 1,45,944 मताच्या फरकाने विजय मिळवून या निवडणुकीमध्ये सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला आहे. लक्षात ठेवा, त्यांचं नाव काशीराम पावरा आणि मतदारसंघ आहे शिरपूर, जिल्हा धुळे. साताऱ्यातून भाजपचे शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1,42,124 मताच्या फरकाने निवडणूक जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, दोन्हीही भाजपचे उमेदवार आहेत, एक धुळ्याचे आणि दुसरे सातारा. या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी तथ्यात्मक माहिती आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणारे आपण प्रश्न पाहिलेले आहेत.